वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे कडाडलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमुळे होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून शरद पवार गट चांगलाच आक्रमक झालाय। नवी मुंबईत महायुती सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने एक विराट आणि तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात आलं। या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि रोहिणी खडसे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंना हातपाय धरून कसंही ओढलं। पोलिसांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंना हातपाय धरून त्यांचे केसही ओढले। महिला नेत्यांना ज्या पद्धतीने हाताळण्यात आलं त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणाचा घसरलेला स्तर आणि पोलिसांचा गैरवापर यावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पाहुयात या व्हिडिओतून महाराष्ट्रात कसं विरोधी पक्षातील नेत्यांना वागवलं जात आहे आणि पक्षांतर केलेल्या नेत्यांना कसा मेवा खायला दिला जातोय। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून आणि भांडी वाजवून महायुती सरकारचा निषेध सुरू केला होता। हा मोर्चा वाशी महामार्गाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी आंदोलकांना बॅरिकेड्स लावून रोखण्याचा प्रयत्न केला। नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड ढकलाढकली सुरू झाली। याच गदारोळात राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे, खासदार सुप्रिया सुळे आणि इतर महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेताना कमालीची त्यावेळी विचित्र वागणूक दिली। रोहिणी खडसे आणि इतर महिला नेत्यांना महिला पोलिसांकडून अक्षरशः ओढत ताणत गाडीत कोंबण्यात आलं। लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या महिला नेत्यांशी झालेली ही धक्काबुक्की आणि त्यांना ज्या पद्धतीने ओढून नेण्यात आलं त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर जनमानसात तीव्र संताप व्यक्त होतोय। सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनाही पोलिसांनी यावेळी धक्काबुक्की करत ताब्यात घेतल्याची माहिती आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीत विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी यंत्रणेचा, विशेषतः पोलिसांचा ढाल म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप होतोय। लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आणि विरोधी पक्षाला जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा अधिकार आहे। मात्र जेव्हा जेव्हा विरोधी पक्षातील नेते महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतात तेव्हा त्यांना परवानगी नाकारणं, त्यांच्यावर लाठीमार करणं किंवा त्यांना गुन्हेगारांसारखं ओढत नेऊन ताब्यात घेणं ही आता रोजचीच सवय बनली आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही पोलिसांकडून मिळणारी ही वागणूक विरोधकांवर होणाऱ्या थेट अन्यायाची साक्ष देत आहे। हा प्रश्न केवळ एका आंदोलनाचा नसून पोलीस प्रशासनाच्या एकूणच दबावाखालील कार्यपद्धतीचा आहे। आंदोलनं मोडून काढण्यासाठी आणि ते महामार्गापर्यंत पोहोचू नयेत म्हणून पोलिसांवर गृह मंत्रालयाकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड दबाव असतो असं म्हटलं जात आहे। हा मोर्चा वाशी हायवेकडे गेला असता तर मोठी वाहतूक कोंडी झाली असती असं पोलिसांना वाटत होतं। मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली महिला लोकप्रतिनिधींना सन्मानानं ताब्यात घेण्याऐवजी त्यांच्याशी झटापट करणं, त्यांना ओढणं हे अत्यंत निषेधार्ह आहे। पोलिसांचा आक्रमक चेहरा सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठीच वापरला जातोय असं चित्र आज नवी मुंबईत पाहायला मिळालं। महाराष्ट्र हे पुरोगामी आणि वैचारिक राजकारणासाठी ओळखलं जाणारं राज्य। इथं विरोधी पक्षातील नेत्यांचा आणि विशेषतः महिलांचा नेहमीच आदर केला जातो, परंतु आज महामार्गावर भाष्य करणाऱ्या विरोधकांना ते धक्काबुक्की केली जातीये। आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करताना म्हटलं की आज देशात एवढी महागाई यापूर्वी कधीच नव्हती। आपल्या शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश यांची करन्सी आज वर आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल स्वस्त असतानाही देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढवून लोकांचा पैसा वसूल केला जातोय। 2014 मध्ये महागाई कमी करण्याचे दावे करणारे आज कुठे गेले असा सवालही त्यांनी केला। जयंत पाटील यांच्या या विधानावरून देशातील आर्थिक परिस्थिती किती बिकट आहे हे स्पष्ट होतं। परंतु या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी किंवा आंदोलकांची दखल घेण्याऐवजी सत्ताधारी पक्ष पोलिसांचा वापर करून विरोधकांचे गळे दाबण्याचा प्रयत्न करतात। नेत्यांना रस्त्यावर ओढणं, महिला खासदारांना धक्काबुक्की करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारं आहे। राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवर गेलाय हेच यावरून दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।